गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आणखीन एक क्वेश्चन जे यूपीएससी रिलेटेड आहे, यूपीएससी 2025 प्रिलिम्स आलेला बायोलॉजी रिलेटेड एक क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन बद्दल डिस्कस करतोय. समोर माझे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला सांगताना व्हिडिओ शूट होतोय. तर यूपीएससी प्रिलिम्स 2025 डीएनए बार कोडिंग क्वेश्चन रिलेटेड. क्वेश्चन काय होता? फर्स्ट नंबरचा 2025 ला होता ती डीएनए बार कोडिंग. तुम्हाला ऑप्शन पण दाखवतो आणि विशेष म्हणजे त्यानंतर नेमके पर्याय काय आले होते, त्याचे हे काय होतं. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला दिला होता. याचा अर्थ बायोलॉजी रिलेटेड यूपीएससी ला डायरेक्ट क्वेश्चन येत आहेत. फक्त त्याचा जरा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. डीएनए बार कोडिंग एवढाच पॉईंट होता. डीएनए बार कोडिंग, डीएनए कन्सेप्ट तुम्हाला कधी पण झालेली आहे. तर ऑलमोस्ट तुम्हाला 7वी पासून झाले डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि यूपीएससी प्रिलिम्सला हा डीएनए वरती क्वेश्चन आला. ऑब्विसली नीटला पण येतो. तर त्या ठिकाणी डीएनए बार कोडिंग, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट डीएनए बार कोडिंग. यूपीएससी 2025 PYQ. फर्स्ट ऑप्शन, इट कॅन बी टूल टू असेस द एज ऑफ प्लांट और एनिमल. तुम्हाला विचार करायचा आहे. इथे 3 स्टेटमेंट दिले. फर्स्ट स्टेटमेंट, इट कॅन बी अ टूल टू असेस द एज ऑफ अ प्लांट और एनिमल. डीएनए कधी असं रीड केलं का तुम्ही की ऍसेस करतं एज आणि एज मोजण्यासाठी या अॅनिमलचं किंवा प्लांटचं? मग हे स्टेटमेंट पहिलं होतं, याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. नंबर 2, इट कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश अमंग स्पेसीज दॅट लुक लाईक. इट कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश अमंग स्पेसीज दॅट लुक लाईक. वेगवेगळ्या स्पेसीज अॅनिमलच्या किंवा प्लांटच्या आपण डिस्कवर करण्यासाठी वापरतो का? हे स्टेटमेंट आहे. थर्ड आहे, इट कॅन बी यूज टू आयडेंटिफाय अनडिझायरेबल अॅनिमल और प्लांट मटेरियल इन प्रोसीड फूड. इट कॅन बी यूज आयडेंटिटी अनडिझायरेबल अॅनिमल और प्लांट मटेरियल इज प्रोसीड फूड्स. आपण ते अॅनिमलचं जे आतमध्ये जे आहे मटेरियल आहे त्याच्या बॉडीमध्ये ते आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतोय का? विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबव आर करेक्ट. डीएनए रिलेटेड क्वेश्चन यूपीएससी 2025 ला प्रिलिम्स आलेला आहे. त्याचं करेक्ट स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे बेटा. कधीच तुम्ही ऐकलं का डीएनए न कधी एज काउंट केला? आपण एज काउंट करतो आपण कार्बन 14 न करतो, कार्बन डेटिंग मेथड्स. एज डीएनए न कधी करत नाही. करतो का? डोंट मूव्ह अनलोकस. ओके. डीएनए आपण काय करतो? बार करतो का? डीएनए एज कधी करतो? नाही. आपण एज कशाने काउंट करतो? कार्बन डेटिंग मेथड. कोणती मेथड? कार्बन डेटिंग मेथड. कार्बन 14 एज काउंट करतो आपण. यूपीएससी ला पहिला प्रश्न, त्या पहिल्या पर्यायामध्ये काय दिला? एज ऑफ प्लांट और एनिमल. प्लांट और एनिमलची एज आपण कशाने करतो? म्हणून डीएनए ने करतो का? स्टेटमेंट फर्स्ट इज अ फॉल्स. सेकंड काय बेटा माहिती का? इट कॅन बी यूज डिस्टिंग अमंग स्पेसीज दॅट लुक अलाइक. अलाइक म्हणजे वेगळ्या वेगळ्या जे स्पेसीज अॅनिमलच्या ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डीएनए यूज करतो. करतो का नाही? येस. म्हणजे स्टेटमेंटचं राईट आहे. पण इथं स्टेटमेंट मल्टिपल आहेत ना. इट कॅन बी यूज आयडेंटिफाय अनडिझायरेबल अॅनिमल और प्लांट मटेरियल इन प्रोसेस्ड फूड्स. येस. एखाद्या अॅनिमलचं मटेरियल काय आहे, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये डीएनए आहे ना. मग त्या सेल मधलं डीएनए आयडेंटिफाय करण्यासाठी आपण मटेरियल आयडेंटिफाय करण्यासाठी डीएनए यूज करतोय. म्हणजे स्टेटमेंट सेकंड आणि स्टेटमेंट थर्ड हे कसं आहे बेटा? ट्रू आहे. बघा, डीएनएचा प्रश्न यूपीएससी 2025च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. त्याचं डिटेल कळालं तरी अजून डिटेल तुला कळलं. डीएनए ब्रॉड बार कोडिंग is a technique that used to sort standardized DNA sequence from organisms to identify its species. It works alike supermarket barcode but for living organism. बाळा, जर सुपर मार्केट मध्ये आपण बारकोड यूज करतो ना, स्कॅनर, त्या पद्धतीनं आपल्याला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण काय करतोय? डीएनए बारकोड यूज करतोय. काय करतोय? डीएनए बारकोड. डीएनए वरती एज काउंट करत नाहीत, परंतु आपल्या त्यातली मधली प्राइस जशी असते बारकोडची तसं आपण मधलं सगळं आयडेंटिफाय करू शकतो. ओके. हा 2025 चा प्रिलिम्स ला आलेला क्वेश्चन. थँक्यू.